मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग मोर्चाच्या कार्यकर्त्यासारखी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आमचे त्यांना काही प्रश्न आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं की महाराष्ट्रातली 18 वर्ष वयापेक्षा जास्तची लोकसंख्या ही 9,54,00,000 आहे. तुमच्या यादीमध्ये 9,70,00,000 कसे? तुम्ही सांगितलं की एक व्यक्ती जो आहे तो एकापेक्षा जास्त वेळ व्होट नाही करू शकत. मग वेगवेगळ्या बूथवरची नावं जी आहे ती नावं का पहिले वगळण्यात नाही आली? त्यासाठी तर कुठल्याही पद्धतीचं रिव्हिजन करण्याची गरज नाही आहे. आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. एक व्यक्ती एक वोट आहे. मग ते वेगवेगळ्या बूथवर कसं येतं? मग ते कसं सापडतं डिडुप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये? त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही आहे. एका घरामध्ये 80-80 वोट, 100-100 वोट, याचं तुम्ही उत्तर दिलं नाही. हे कसं? तुम्ही सांगताय घराचा नंबर 0 राहू शकतो, बापाचं नाव तर राहू शकतं ना. ज्ञानेश गुप्ताच्या वडिलांचं नाव असेल ना, त्याच्या मधामध्ये FFSRTK असं जर वडिलांचं नाव लिहिलं तर त्याला काही एक्सक्यूज आहे का? त्याचं उत्तर तुम्ही दिलं का? आणि राहुल गांधींना तुम्ही माफी मागायला होता. त्यांनी पुराव्यानेशी सगळं तुमच्या समोर मांडलेलं आहे. सुप्रीम कोर्टामधून तुम्ही पळाले, हायकोर्टातून तुम्ही पळण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही हायकोर्टात सांगता, हायकोर्टाने सांगितलं चंदीगडच्या की तुम्ही डेटा द्या, तुम्ही वोटर लिस्ट द्या, तुम्ही CCTV फुटेज द्या. तुम्ही कायदा बदलता, तुम्ही नियम बदलता. तुम्ही आयक्लाउडच्या जमान्यामध्ये आणि सेमीकंडक्टर चिपच्या जमान्यामध्ये सांगता की 45 दिवसानंतर आम्ही डेटा ठेवणार नाही. हा जर डेटा ठेवला नसता तर हरियाणा मधला तो जो सरपंच आहे तो सुप्रीम कोर्टापर्यंत लढला, तो जिंकला असता का? तो जिंकला EVMच्या गडबडीमध्ये. डेटा ठेवला होता 3 वर्ष म्हणून तो जिंकला. त्यामुळे तुमच्या चोऱ्या त्या अनिल मसी चंदीगडच्या मेयरच्या तिथे ते पण पाहिलेलं आहे. जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की 65 लाख मतदारांची यादी लावा तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समित्यांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, तुमच्या वेबसाईटवर. पळता का तुम्ही? हे सरकार कायदे का बदलतं? कायदे बदलून बदलून या सगळ्या गोष्टींना पाठ का दाखवतात? माफी तुम्ही मागितली पाहिजे. राहुल गांधींनी तर सत्य समोर आणून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केलाय. लोकशाही तुम्ही बुडवत आहात. जर राहुल गांधींनी हे केल्यावर त्यांनी ऍफिडेव्हिट द्यावं तर मग अनुराग ठाकूरने का नाही द्यावं? त्याच्याबद्दल तुम्ही उत्तर नाही दिलं. त्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत ते जनतेला माहीत झालेले आहे. आणि तुम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यासाठी सारखी घेतली आहे. तुम्ही निवडणूक आयुक्तासारखी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही आहे. तुम्ही नियम दाखवण्यापेक्षा धमक्या जास्त दिलेल्या आहे. अशा धमक्या, अशा पुचाट धमक्यांना कोणी घाबरत नाही. जे सत्य आहे ते आम्ही जनतेसमोर मांडू आणि लोकशाही वाचवू. जितके अडथळे आणायचे आहे, अरेस्ट करायचे आहे, गुन्हे दाखल करायचे, तुम्ही करा. तुम्हाला यादी तर व्यवस्थित करावीच लागेल. बोगस वोटर तुम्हाला काढावेच लागतील आणि बोगसपणा सोडावाच लागेल.